नमस्कार. कुक विथ तेजामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो, हाय फूड लवर्स. मी आता काय करते माहिती आहे का? कैरीचा भात. आता सध्या कैरी आणि आंब्याचा सीझन मस्त चालू आहे, त्यामुळे रोज उठून काही ना काहीतरी, आज एक तर कैरी नाही तर आंबा काहीतरी प्रकार चालतो. आणि मी हे जे काय कैरीचा भात केला आहे खूप छान लागतो, पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यांना आवडतो. आणि मुख्य म्हणजे गार पण तो खाता येतो. आता उन्हाळा चालू आहे की नाही, त्यामुळे तुम्ही हा नक्की लवकरात लवकर करून बघा. बिरड्याची उसळ आणि कोशिंबीर अशी माझी आजची मेनू आहे. तर आता हा तुम्हाला आवडला तर नक्की माझा जो चॅनल आहे तो शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्रिप्शन पण करा बरं का. कारण सबस्क्राईब जास्त झाले माझे की मला पण छान वाटेल. तर पहिल्यांदा आपण सुरू करूयात. एका स्टीलच्या प्रेशर कुकरमध्ये मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता त्याला जरा उकळी येऊस तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे आपले, त्यात थोडंसं मीठ घालते बरं का एकीकडे. आणि आपले बासमती तांदूळ आहेत, हे 1 वाटी बासमती तांदूळ मी भिजत घातलेले आहेत. एक 15-20 मिनटं आधी भिजत ठेवलेले असले ना की ते छान मोकळा भात होतो. आता आपण त्याच्यावर हे लावू, झाकण लावू आणि तो छान आपण मोकळा शिजवून घेऊयात. आता हा आपला छान शिजलेला आहे, तुम्ही बघता आहात. त्याला आता मी थोडंसं पाण्याचा हात लावते, तो गार झालेला आहे आणि मोकळा करून ठेवते. ह्याच्यात मी आता दुसरं कुठलंही घातलेली नाही आहे बरं का. लवंग, तमालपत्र, कारण आपण जो भात करणार आहोत त्याचं बाकीचं कैरीचंच मेन आपल्याला पाहिजे आहे, त्याचा सुवास. त्यामुळे हा भात आता आपण करून बाजूला टाकू आणि आता आपण मेन फोडणीची तयारी करूया. एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यात 3 चमचे मी तेल घातलं आणि मोहरीची रांगोळी काढली. थोडीकडे सगळीकडे पसरून घेतल्यावर ते पटकन ती कढई गरम झालेली असते की नाही, त्याच्यामुळे ती मोहरी पटकन फुटते. आता जिरे पण घातले, अर्धा पाऊण चमचा मोहरी घातली, अर्धा पाऊण चमचा जिरे घातले. आता ते तडतडूस तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत. तडतडायला 1-2 मिनिट लागतील. आता परत एकदा हलवून घेऊयात आणि आता ही छान तडतडली आहे. आता त्याच्यात इतर गोष्टी घालूयात. काय काय घालते ते सांगते मी तुम्हाला. पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना मी 1 मूठभर म्हणा किंवा 1 मोठा चमचाभर म्हणा, आपण आपल्या कधी कधी ना हे घरच्या गोष्टी असतात त्या सगळ्या हाताने घातल्या तर छान वाटतं बरं का. म्हणून मी थोडीशी 1 मूठभर हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, चणा डाळ. 1 मूठभर उडदाची डाळ घातली, नंतर काजू घातले मूठभर आणि दाणे घातले. हे सगळं आता आपण छान लालसर छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एकदा हा राईस तयार असेल आणि आपली बाकीची ही तयारी असेल ना सगळे हाताशी, तर आपल्याला अक्षरशः 5 मिनिट पण लागत नाहीत त्याला फोडणी द्यायला. आणि वेगळा भात असतो. आता ते पुलाव आणि बिर्याणी आणि दाल खिचडा आपण नेहमीच करतो की नाही, पण हा अगदी खास उन्हाळ्यात करायचा कैरीचा पदार्थ आहे आणि तो सगळ्यांना खूप आवडतो. ज्यावेळेला आपल्याकडे किटी असते किंवा काय असते त्यावेळेला हे आपण नक्की करायचं. आता मी 1 हिरवी मिरची मी चिरून घातली आहे आणि रंगासाठी 1 लाल मिरची चिरून घातली आहे ना. हळूहळू त्या भातालाही रंग चढतो आहे आणि घरात वास पण एक हळूहळू यायला लागतात. आता मी ह्याच्यामध्ये तो भात घालून घेते. माझी हळद घालायची राहिलेली आहे, ती पण मी आता घालणार आहे. जरा हलवून घेऊयात आणि आता त्याच्यात आपण हळद घालूयात. ही खरं फोडणीत घालायला पाहिजे पण मी विसरले, पण ठीक आहे, त्याच्याने काही खूप चवीत फरक होत नाही. आणि अशा तर चुका आपल्या नेहमी होतच असतात की नाही, त्या तुम्ही सांभाळूनच घ्याल. आता हे पण छान सगळं व्यवस्थित हलवून घेऊयात, एकसारखं करूयात आणि मग बाकीचे मसाले घालूयात. आता आपण ना त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तो म्हणजे त्याला तिखटपणा येण्यासाठी आणि त्याची चव सुधारण्यासाठी मी MTRचं रस्सम पावडर याच्यात घातलेली. तुम्ही सांबार मसाला पण घालू शकता, पण मी सांबार मसाल्याच्या ऐवजी मला रस्सम पावडर जास्त आवडते आणि खूप छान त्याने रंग पण त्याचा खूप छान आलेला आहे, तुम्ही बघताय. आणि चव तर अप्रतिम होते. आता त्याच्यातला आपण मेन इन्ग्रेडियंट घालूयात, तो काय, कैरी. तर त्याच्यासाठी ना मी 1 तोतापुरी कैरी, अर्धी तोतापुरी कैरी व्यवस्थित किसून घेतलेली आहे. आंबटपणा आपल्याला जितका पाहिजे तितकी त्या पद्धतीने आपण कुठली कैरी घ्यायची ते आपण ठरवू शकतो. आमच्याकडे खूप आंबट गोष्टी चालत नाहीत, त्याच्यामुळे ही तोतापुरी कैरी मी घेतली. त्याच्यात चवीला थोडीशी साखर घातली
आता परत छान एकदा एकजीव छान हलवूयात. झाला आपला भात आहे की नाही, अक्षरशः 5-7 मिनटं आपल्याला लागली. आपला कधी कधी भात उरतो, तो पण असा करायला हरकत नाही बरं का. आता हा आपण भात काढून ठेवूयात. पण त्याच्या आधी त्याच्यात अजून एक छान इन्ग्रेडियंट की जो साऊथ इंडियामध्ये खूप मिळतो आणि तो आहे नारळ. तर याच्यात भरपूर म्हणजे जवळजवळ अर्धी पाऊण वाटी मी ओलं नारळ म्हणजे ताजं नारळाचा कीस घातलेला आहे. त्याच्यामुळे याला खूप छान चव येते. आपण जर साधं तेल वापरलं त्याच्याऐवजी खोबरेल तेल वापरलं तर त्याला अजून छान चव येते. पण हा राईस अतिशय खूप छान होतो. आता हे आपण व्यवस्थित परत एकदा छान हलवून घेऊया. आता त्याच्या आधी मी ह्याच्यात कडीलिंबाची पानं घालते. ती वेळेवर अशासाठी घातली की त्याच्याने त्याचा स्वाद पण खूप छान येतो आणि हिरवी पानं छान दिसतात. जर ही पानं थोडीशी त्याचा रंग बदलूस तोपर्यंत आपण हे छान हलवून घेणार आहोत. थोडंसं मीठ आपण पहिल्यांदा भातात घातलेलंच होतं ना, आता वरच्या मसाल्यापुरतं मी मीठ घालते आणि हे आता छान एकदा परत हलवून घेते. आपला हा भात तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. आणि भात कसा झालेला आहे, हा कैरीचा राईस कसा झालेला आहे हे मला नक्की कळवा. आणि तुमच्या घरच्यांना तो आवडला तर मला खूप 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 मनापासून बरं वाटेल. अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव.